समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली नसल्याने आमदार संजय गायकवाड संतप्त। थेट अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना फोन करून कारवाई करण्याची केली मागणी। बुलढाणाच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना कढी भात खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती। त्यापैकी 13 विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र अन्न व औषध प्रशासनाला याची कल्पनाच नाही। त्यामुळे अजूनही संबंधित आश्रम शाळेत जाऊन कारवाई करण्यात आलेली नाही। यामुळे आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट अन्न व औषध मंत्र्यांना फोन करून कारवाईची मागणी केली। वर्तमानपत्रामध्ये बातमी विषबाधेवर बातमी प्रसिद्ध झाली। त्यानुसार मी इथं चौकशी करता आलो आहे। या आश्रमशाळेत मी सर्वांचे स्टेटमेंट घेतले। ज्या मुली बाधित होत्या त्यांचे पण स्टेटमेंट घेतले आणि इथे मी ते अन्नपदार्थाचे नमुने घेतले। नमुने हे विश्लेषणाकडे जातील। रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। कशाचे नमुने म्हणजे तेल आहे, त्यानंतर आटा आहे, उडद डाळ आहे, मूग डाळ आहे, मिरची पावडर आहे, हळदी पावडर इत्यादी नमुने विश्लेषण घेतले। ज्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली ती त्यांचे तुम्ही बयान घेतले, त्यांनी याच विषबाधेवर दुसरा दिलेला आहे का? नाही। विद्यार्थ्यांनी काय सांगितलं? विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्या दिवशी उडदाचं वरण, पोळी आणि भात खाल्लेला आहे आणि त्यामध्ये कढी आणि भात खाल्लेला नाही असे त्यांनी स्टेटमेंट दिले। त्याच्यापासून काही त्यांना उलट्या जुलाब किंवा काही त्रास झाला सांगितलं असे त्यांनी सांगितले। उलट्या जुलाब त्रास झालेला नाही असे त्यांनी सांगितले।